रसिक वाचक हो. आज शुक्रवार साहित्याच्या पारावरील साप्ताहिक अक्षर महफिल पुन्हा एकदा सजली आहे. आजच्या 28व्या भागात 2 प्रतिभावंत साहित्यिकांच्या कादंबऱ्या घेऊन आम्ही तुमच्या भेटीस आलो आहोत. प्राध्यापक अविनाश कोल्हे यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसच्या कादंबरी लेखन स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेती पंक्तीतलं पान ही कादंबरी आणि दुसरी कादंबरी आहे पत्रकार अभिजित हेगशेटे यांची रानवीचा माळ. आपल्या या कादंबऱ्यांबद्दल रसिकांशी संवाद साधण्यासाठी हे लेखकद्वय आज इथे उपस्थित आहेत. वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आले आहेत डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि ज्येष्ठ कवी अशोक बागवे. या लेखक वाचक मान्यवरांचं साहित्याच्या पारावर सहर्ष स्वागत. या दोन्ही कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या. पंक्तीतलं पान ही अविनाश कोल्हे यांची कादंबरी श्वास घेते विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील फुलगाव नामक एका खेड्यात. तर रानवीचा माळ ही अभिजित हेगशेटे यांची कादंबरी फुलते कोकणच्या भूमीत. पहिल्या कथानकात आहे जाती व्यवस्था, पण तिचा आविष्कार सहज, सुंदर, उत्कंठावर्धक. कुठेही आक्रस्ताळेपणा आढळत नाही. पात्र खरी वाटावी अगदी आपल्या रोजच्या पाहण्यातली अशी, आणि सोबतीला असतो वैदर्भीय बोलीचा गोडवा. दुसऱ्या कथानकातील रानवीचा माळ शेकडो वर्षांची परंपरा जपत शांत जीवन जगताना अचानक वेगळ्याच विश्वाला सामोरा जातो. जागतिकीकरणाबरोबर होणारी अनेक संक्रमणं अशा बऱ्याच माळरानांना भयभीत करून सोडतात. त्यांच्या कातरतेची वेदना मांडणारी ही कादंबरी. हिंदू या भालचंद्र नेमाडे यांच्या प्रसिद्ध कादंबरीतील एक उपकथानक निवडून ते फुलवून एक स्वतंत्र कादंबरी लिहिण्याचं जे शिवधनुष्य पेलणारे प्राध्यापक अविनाश कोल्हे हे 2017 साली 2 दशकांचा कार्यकाल संपवून रुपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. गेली अनेक वर्षे ते राष्ट्रीय राजकारण व आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवर साप्ताहिक स्तंभलेखन करीत असतात. ऑस्ट्रिया, इराण, अमेरिका अशा देशात भरलेल्या परिषदांमधून त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. कोल्हे सरांना नाटकांची खूप आवड आहे. मुंबईत सादर होत असलेल्या हिंदी व इंग्रजी नाटकांची परीक्षणं ते लिहित असतात. त्या अभ्यासपूर्ण परीक्षणांचं संकलन करून रंगदेवतेचे आंग्ल रूप या नावाचं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्या 2 दीर्घकथांचा संग्रह सेकंड इनिंग याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्राप्त झाला आहे. चौकट वाटोळी ही त्यांची अजून एक पुरस्कार प्राप्त कादंबरी 2018 मध्ये प्रसिद्ध झाली होती. ऐकूया या सर्जनशील लेखकाकडून त्यांच्या पंक्तीतलं पान या कादंबरीबद्दल. नमस्कार, मी अविनाश कोल्हे. 2-3 वर्षापासून सर्जनशील लिखाण करत आहे. 2018 साली प्रकाशित झालेल्या चौकट वाटोळी कादंबरीला वर्धेचा दाते पुरस्कार मिळाल्यापासून एक लेखक म्हणून माझा हुरूप वाढला. या अवस्थेत जुलै 2018मध्ये ललितच्या अंकामध्ये मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे एक अभूतपूर्व जाहिरात प्रकाशित झाली होती. अभूतपूर्व ह्यासाठी की जगभर कादंबरी स्पर्धा, लेखन स्पर्धा, कथास्पर्धा, नाट्यस्पर्धा होत असतात, पण एक कादंबरी वाचून त्याच्यावर लिहायची कादंबरी ही स्पर्धा माझ्या मते अभूतपूर्व होती. स्पर्धा अशी होती, त्या स्पर्धेचं शीर्षक आधी सांगतो, हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा. कादंबरी लेखन स्पर्धा, कथास्पर्धा नाही. 3-4 हजार शब्दांची कथा नाही लिहायची.
कमीत कमी 40 ते 50-60 हजार शब्दांची कादंबरी लिहायची. एक. दुसरं, हिंदू वाचायची आणि त्याच्यात जे असंख्य उपकथानकं पसरलेली आहेत त्याच्यातून एखादं कथानक घ्यायचं आणि त्याच्यातून कादंबरी निर्माण करायची. याचा दुसरा अर्थ असा की हिंदूचा पूर्वार्ध लिहायचा आणि प्रिक्वेल, तद्वतच हिंदूचा उत्तरार्धसुद्धा लिहायचा नाही, सिक्वेल. म्हणजे उदाहरणार्थ खंडेराव शाळेत काय करत होता, चिंचा बोरं खात होतं का, मास्तर त्याला मारायचे का, असं काहीही लिहायचं नाही. त्याचप्रमाणे उत्तरार्धात खंडेरावचं लग्न झालं, त्याची सासूरवाडी कुठली, बायको काय करत होती वगैरे सुद्धा लिहायचं नाही. त्याच्यामध्ये पसरलेले एक उपकथानक उचलायचं आणि त्याचा देस अ ट्रिगर, मोटिवेटेड, इन्स्पायर्ड बाय हिंदू असं या कादंबरीचं येतं. दुसरी अट महत्त्वाची ती म्हणजे कादंबरी स्पर्धेची शेवटची तारीख होती 31 डिसेंबर 2018. जुलै 18मध्ये जाहिरात आली होती. त्याच वर्षी 6 महिन्यानंतर कादंबरी स्पर्धा बंद होणार होती. अनेक वाचकांनी वाचली तशी हिंदू 2010 साली आली, तेव्हा मी वाचली होती. आणि नेमाडे सरांचं सर्व लिखाण आवडतं तसं हिंदूसुद्धा आवडली होती. तो विषय माझ्यासाठी संपला होता. ही जेव्हा जाहिरात वाचली तेव्हा वाचली आणि सोडून दिली, कारण हिंदू वाचून त्याच्यावर कादंबरी लिहायची हे एक मोठं शिवधनुष्य आहे. ते नाही पेलवलं तर, म्हणून मी त्याच्या फंदात पडायचं नाही असा स्वतःपूर्ण निर्णय घेतला आणि तो विषय माझ्यापुरता बंद केला. याच्यात 2-4 आठवडे गेले, म्हणजे जवळजवळ जुलै संपला, ऑगस्ट सुरू झाला. एक दिवशी काय वाटलं कोणाला माहिती, सकाळी लॅपटॉप उघडला आणि 1000-1200 शब्द एका धुंदीत लिहून काढले. 4-5 दिवस जाऊ दिले. परत ते 1000-1200 शब्द जे लिहिले होते ते वाचून काढले आणि मला असं वाटायला लागलं की बात बन सकती है, हात घालायला हरकत नाही. यश मिळेल की नाही हा पुढचा मुद्दा. कादंबरी स्पर्धेत आपण लिहिलेली कादंबरी टाकायची की नाही हा सुद्धा माझा निर्णय असणार होता. लिहून बघायला काय हरकत आहे असं म्हणून मी मनाशी निर्णय घेतला की आता लिहायची आणि परत हिंदू वाचायला सुरुवात केली. आणि ह्या वेळेस मंडळी तुम्हाला सांगतो, हिंदू वाचायला मला चौपट वेळ लागत होता. आधी वाचली ती हिंदू वाचकांच्या भूमिकेतून वाचली होती, वाचली. आता दर 5-10 पानं वाचून झाली की मी थांबायचो, विचार करायचो यात एखादं कथानक दिसतं का, हे कथानक जे दिसलं याच्यात पोटॅन्शियल किती आहे. 3-4 हजार शब्दाची कथा लिहायची नाही, 40-50 हजार शब्दांची कादंबरी लिहायची आहे. तितपत ही थीम सस्टेन होऊ शकते का, अशा तऱ्हेने मी हिंदू दुसऱ्यांदा वाचत होतो. आणि असं करता बघता ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडला. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिने, 120 दिवस हाती होते. मी 40व्या वर्षी प्राध्यापक झालो, पण त्याच्या अगोदर 17-18 वर्ष कॉर्पोरेटमध्ये होतो. MBA केलेलं आहे मी. त्याच्यामुळं प्लॅनिंग, बॅकवर्ड प्लॅनिंग, फॉरवर्ड प्लॅनिंग, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हे सगळे कॉन्सेप्ट वापरलेल्या होत्या. त्यानुसार मी ठरवलं की 90,000 शब्दापर्यंत कादंबरी लिहून झाली पाहिजे आणि ही 100 दिवसात झाली पाहिजे. याचा अर्थ रोज 800 ते 900 शब्द लिहिले पाहिजे. उरलेले 10-20 दिवस जे आहेत, म्हणजे 1 डिसेंबर ते 25 डिसेंबर याच्यात कादंबरीचा दुसरा खरडा, तिसरा खरडा, सेल्फ एडिटिंग, नंतर ते प्रिंटआउट काढणं, फाईल घेणं, त्याचं कव्हरिंग लेटर लिहिणं, ते प्रिंटआउट काढणं, सही करणं, गिरगावात जाणं, ते देणं, यासाठी एक 15 दिवस हाताशी ठेवले पाहिजे. त्यानुसार लिहायला सुरुवात केली असं म्हणायला सोपं आहे, पण काय लिहायचं. एक दिवशी असाच बसलो होतो, मला गुलाब धांडे पाटील दिसला. JNUच्या लायब्ररीत बसला होता. पाठमोरा दिसला मला, काहीतरी वाचत होता, काळा सावळा. आणि मला वाटलं की सुरुवात झाली. लिहायला लागलो. त्याचे दिल्लीतलं वातावरण आलं, त्याची इन्स्टिट्यूट आली, त्याच्या हॉस्टेलमधले मित्र आले, त्याचं हाँगकाँगला जाणं आलं. आणि मग बघता त्याचं गाव आलं. गुलाब धांडे पाटलांचा वाडा आला. त्याचा मोठा भाऊ साहेबराव आला, त्याची पत्नी माया आली, त्याचे वारलेले काशा काका आले, त्याचे वडील पॅरालिसिसने अटॅक झालेले ते, त्याचे शाळेतले मित्र. असं बघता एक मोठा माहोल तयार झाला. तोपर्यंत गुलाब धांडे पाटील पुढे काय करेल हे मला माहिती नव्हतं. फक्त तो दिसायला लागला होता त्याच्या सर्व बॅकग्राऊंडसह. त्याला दिल्लीत एक मैत्रीण भेटलेली असते सुलक्षणा, त्याच्यासारखीच हुशार पण अतिशय करिअरिस्ट, फोकस्ड. जेव्हा गुलाब तिला मागणी घालतो तेव्हा ती गुलाबलाच नव्हे तर एकंदर लग्न संस्थेलाच नकार देते. तिचं म्हणणं असतं की 40शीपर्यंत ती लग्न करणार नाही, लग्नाचा विचारच करणार नाही. तिला करिअर करायचं आहे, नाव कमवायचं, पुस्तकं लिहायचं, परदेशी द्यायचं आहे, अभ्यासक म्हणून नामवंत विद्यापीठांमध्ये शिकवायचं आहे.
या सगळ्या तिच्या स्वप्नांमध्ये लग्न, नवरा, मुलं यांना काहीही जागा नाही. अशी मुलगी भेटल्याबद्दल ग्रामीण भागातून शहरीकरणाकडे सरकलेला गुलाब मनापासून हबकतो. गुलाब 3 वर्षे पुण्यात होता, 2 वर्षे मुंबईत होता आणि आता दिल्लीत आहे. म्हणजे शहरीकरणाच्या वातावरणात महानगरांमध्ये त्याचं अस्तित्व जवळजवळ 5-6 वर्षाचं आहे. अशा गुलाबला तोपर्यंत अशी मुलगी भेटलेली नव्हती. त्यामुळे शहरी मुलगीला आपल्यासारख्या सुशिक्षित रिसर्च करणाऱ्या मुलीशी लग्न करणं जमेल की नाही हा गुलाबसमोरचा एक प्रश्न निर्माण झाला होता. त्याच दरम्यान त्याला समांतर जाणारं कथानक म्हणजे त्याचे वडील पॅरालिसने बेड रिडन होते. त्याचे वाड्याचा कारभार, जमिनीचा कारभार बघणारे काका वारले होते. याचा फायदा घेऊन त्याचा मोठा भाऊ त्याच्या वाट्याच्या जमिनीची गडबड करत होता. काही जमिनीचा भाग त्याने विकलासुद्धा होता परस्पर. त्याच्यातून त्याने पत्नीच्या नावात दुसरीकडे जागा घेतली होती, उभं पीक विकायला सुरुवात केली होती. यानेसुद्धा गुलाब हबकलेला होता. कारण त्याच्या आयुष्याच्या प्लॅनिंगमध्ये वडिलोपार्जित जमिनीतला बराचसा भाग विकायचा आणि आलेल्या पैशातून मुंबईत, दिल्लीसारख्या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा आणि आयुष्यभर शहरात राहून सामाजिक शास्त्रामध्ये रिसर्च करायचं. हा त्याचा करिअर प्लॅन होता, ज्याला साहेबरावच्या स्वार्थी स्वभावाने शह बसला होता. म्हणून गुलाब घाईघाईने असा निर्णय करतो की हे सगळं थांबवायचं असेल, पण आपण काही कायमचं गावी जाऊन राहणार नाही. आपण आता शहरी झालेलो आहोत. आपल्याला गावची जमीन ठेवायची आहे थोडीशी, बाकीची विकायची आहे. विचार करता करता स्वतः आणि त्याला त्याचे मित्र सल्ला देतात की गुलाब, तू या भागातल्या पाटलाची मुलगी कर. सासरची सगळी ताकद तुझ्या सगळ्या समस्या सोडवतील. तुझी जमीन सांभाळतील, पेरण्या करतील, त्यातला माल विकतील, तुला जमीन विकायची तर चांगला भाव मिळवून देतील. म्हणजे तुझी जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुला सासरची प्रचंड मदत होईल. गुलाबच्या लक्षात येतं की सुलक्षणासारखी मुलगी त्याला नाही म्हणते आणि त्याची जमिनीचे गडबड होते. अशा कचाट्यात सापडलेला गुलाब शेवटी जातीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतो. म्हणजे जो गुलाब ऐन उमेदीमध्ये जातीची पंगत सोडून उठून गेला होता, जवळजवळ गेला होता, सुलक्षणाने जर त्याला होकार दिला असता तर कदाचित गुलाब गावी परत आला नसता. पण तो मार्ग बंद झाल्यामुळं त्याच्या असं लक्षात येतं की जर पंक्तीत जायचं आहेच परत, तर मग त्या सगळ्या नियमांनिशी जावं, त्या सगळ्या रीतीभातीसह जावं. म्हणजे मग तो त्यात हुंडा घेणं आलं, मानपान आलं, हुंड्याची बाजारभावाची देणघेण आली, घासाघीस आली. सगळं तो व्यवस्थित करतो. त्याच्या डोळ्यापुढे सगळं होतं. त्यात तो कुठल्या तऱ्हेची आडकाठी करत नाही. असा तो गुलाब पुन्हा एकदा पंक्तीला जाऊन बसतो. म्हणून कादंबरीचं शीर्षक आहे पंक्तीतलं पान. आय रिपीट, पंक्तीतलं पान. एक बिरादरी की कम्युनिटीची पंगत असते. त्या पंक्तीमध्ये गुलाब परत जाऊन बसतो. उच्च विद्या विभूषित परदेशी गेलेला अतिशय हुशार गुलाब शेवटी एका परिस्थितीमध्ये त्याला जातीव्यवस्था मान्य आहे का? मुळीच नाही. त्याला जातीव्यवस्था स्वीकारला आहे का? मुळीच नाही. जातीव्यवस्थेचं त्यातच चिंतन आहे की बाबासाहेबांपासून राममोहन रायांपासून सगळ्यांनी जातीव्यवस्था नाकारली, तरीही अस्पृश्यता गेली. हे आय रिपीट, अस्पृश्यता बऱ्याच प्रमाणात गेली, पण जातीतली लग्न अजून गेलेली नाही. अजूनसुद्धा 2020मध्ये नोव्हेंबरमध्ये आपण महिन्यात जर चौकशी केली तर 99 ते 95% लग्न जातीतच होतात. तर हे का? हा सुद्धा त्याच्या अभ्यासाचा एक विषय असतो आणि शेवटी तो त्या यंत्रणेमध्ये जाऊन बसतो. अशी त्या कादंबरीची वऱ्हाडी भाषेत बरीचशी लिहिली कादंबरी आहे. वाचकांना नक्की आवडेल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. डॉक्टर प्रमोद मुनघाटे हे समकालीन मराठी समीक्षेतील एक प्रमुख नाव. नागपूर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख असलेले डॉक्टर मुनघाटे साहित्याबरोबरच अनेक सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय असतात. कादंबरी हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय. आदिवासी साहित्य, पूर्व विदर्भातील लोककला आणि नव्वदोत्तरी साहित्यातील प्रवृत्ती या विषयांवर त्यांची पुस्तकं व शोधनिबंध नावाजलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया पंक्तीतलं पान या अविनाश कोल्हे यांच्या कादंबरीवरील वाचक प्रतिक्रिया. नमस्कार, मी प्रमोद मुनघाटे नागपूरहून बोलतोय. अविनाश कोल्हे यांच्या पंक्तीतलं पान या मॅजेस्टिकच्या कादंबरीविषयीचा अभिप्राय मी या ठिकाणी देत आहे.
अविनाश कोल्हे यांनी मॅजेस्टिकची जी स्पर्धा होती हिंदू कादंबरीवरील कादंबरी लिहिण्याची, त्यात त्यांच्या या कादंबरीला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे आणि अनेक अर्थाने ती फार महत्त्वाची कादंबरी आहे असं मला वाटतं. आपण जर कादंबरीतील विचार प्रवाहांचा विचार केला तर ही कादंबरी देशीवादी प्रवाहातील आहे असं माझं ठाम मत आहे. या कादंबरीचा जो नायक आहे हा वराडातील आहे, विदर्भातील, गुलाब असं त्याचं नाव, आणि तो उच्च शिक्षित आहे. दिल्ली, मुंबई या ठिकाणी तो समाजशास्त्राचं संशोधन करतो. परदेशात तो आपले निबंध वाचायला जातो आणि हे करत असताना त्याचं सगळं जे भावविश्व आहे ते कादंबरीच्या पहिल्या भागात काहीसं दुभंगलेलं आपल्याला दिसतं. त्याला असं वाटतं की एका बाजूला जाती व्यवस्था जी आपल्या देशामध्ये अनेक शतकांपासून, हजारो वर्षांपासून आहे, तिची मुळं काय असावीत, कारणं काय असावीत, याचा तो अनेक पातळीवरती शोध घेतो. पण तो या जाती व्यवस्थेचा स्वतः एक भाग आहे आणि म्हणून एका बाजूला तो ज्या विद्यापीठांमध्ये शिकतो, महानगरांमध्ये राहतो, तेथील त्याचं जीवन, तेथील त्याचे विद्वान प्राध्यापक, विद्वान मैत्रिणी या एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला तो ज्या खेड्यातून आलेला आहे, ज्या पाटील कुटुंबातून आलेला आहे, तेथील समाजव्यवस्था, तेथील विवाह संस्था, कुटुंब संस्था, तेथील माणसांचे एकमेकांशी असलेले नाते यांच्या भवताल सांस्कृतिक आणि जातीय जो एक गुंतागुंतीचा ज्याला आपण संकुल असं म्हणू शकतो, त्या सगळ्यांचा तो स्वतःच्या जीवनाच्या संदर्भात विचार करतो आणि त्यामुळे मला असं वाटतं ही वेगळी कादंबरी आहे. आणि म्हणून आज प्रत्येकाने ज्याला ज्याला जातीव्यवस्थेबद्दल विचार करावा असं वाटतो आणि त्याचवेळी भारत, तेथील कुटुंब, तेथील विवाह संस्था यांच्या संदर्भात जो संवेदनशीलतेने विचार करू पाहतो त्याला ही कादंबरी महत्त्वाची आहे त्या दृष्टीने आणि सगळ्यांनी ही कादंबरी वाचावं अशी मी शिफारस करतो. धन्यवाद. बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि म्हणूनच आपली नाळ जोडल्या गेलेल्या जमिनीच्या तुकड्याच्या अस्तित्वासाठी चिवटपणे लढणाऱ्या भूमिपुत्रांची कथा म्हणजे अभिजित हेगशेट्टी या संवेदनशील लेखकाची रानवीचा माळ ही कादंबरी. पेशाने पत्रकार असलेले रत्नागिरीचे अभिजित हेगशेट्टी यांनी महाराष्ट्र टाइम्स, दैनिक पुढारी यासारख्या प्रथितयश दैनिकात जिल्हा ब्युरो चीफ म्हणून काम केलं आहे. कोकणातील पहिला व्हिज्युअल मीडिया पत्रकार म्हणून त्यांनी मुंबई दूरदर्शन व ZTV मराठीसाठी आपली सेवा दिलेली आहे. कोकण दिनांक या दर्जेदार दिवाळी अंकाचं संपादन त्यांनी केलं आहे. विविध दैनिकात दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. रानवीचा माळ ही कादंबरी नांदेड आणि बेळगाव येथील सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्काराने सन्मानित आहे. रानवीचा माळ याआधी त्यांची टकराव ही कादंबरी ग्रंथालीने प्रसिद्ध केली आहे आणि त्यास कोकण साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नॅबतर्फे अंध मुलांसाठी टकरावचे टॉकिंग बुकसुद्धा प्रकाशित झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील चळवळींमध्ये सक्रिय असलेले अभिजित हेगशेट्टी सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. रानवीचा माळ या कादंबरीचे जनक अभिजित हेगशेट्टी यांचं मनोगत ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. नमस्कार, मी अभिजित हेगशेट्टी. रानवीचा माळ ही माझी कादंबरी. ही कथा आहे जागतिकीकरणाच्या अफाट लोंढ्यात आमूलाग्र बदलणाऱ्या कोकणातील निसर्गरम्य प्रदेशाची, त्यासोबत विस्थापित होणाऱ्या माणसाची आणि कॉर्पोरेट जगतातील वापरा आणि फेकून द्या या मूलभूत संकल्पनेची. एक पत्रकार म्हणून काम करताना देशाच्या मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्याच्या कालावधीचा मी साक्षीदार.
जागतिकीकरणाच्या धोरणानंतर एनरॉन या देशातील पहिल्या बहुराष्ट्र कंपनीचे आगमन झाले ते रानवीच्या माळावर. कोकणातील पत्रकारितेसाठी तर देशपातळीवरील बातम्यांच्या प्रवाहात येण्याची ती एक मोठी संधी. तो मोठा न्यू हबच झाला होता. त्या कंपनीचे आगमन झाल्यापासून तिचा वीज करार, त्यांच्यातील किमान फायद्याचा करार, त्यांना देण्यात आलेले कॉन्ट्रॅक्ट, त्यातील विजेच्या डॉलरचा दर, त्यातून संभाव्य होणारी वीज कर्मचारी कपात, या साऱ्याच बाबी सतत वादग्रस्त होत राहिल्या. त्यातील राजकीय हितसंबंध, त्यानंतर त्या संबंधातील सततची देशपातळीवरील आंदोलने, स्थानिक पातळीवरील भूमिपुत्रांचे आंदोलन, या साऱ्या बाबी सतत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चेत राहिल्या. हा प्रकल्प म्हणजे सलग 1.5 दशक विविध माध्यमातून चर्चेत राहिला. साऱ्या देशांच्या माध्यमांचे लक्ष रानवीच्या माळावर केंद्रित झाले. त्या काळातील विधानसभा ते लोकसभा निवडणुकांवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. महाराष्ट्रातील सत्तांतराला तो कारणीभूत ठरला होता. राज्यातील वृत्तपत्र आणि संपादक, साहित्यिक कार्यक्रम, सांस्कृतिक क्षेत्र, या साऱ्यावर त्याचा प्रचंड प्रभाव असायचा. अनेक कार्यक्रमांचा तो आधारवडच होता. अशा जागतिक पातळीवरील देशाच्या आणि राज्याच्या पातळीवरील दीर्घकाल परिणाम करणाऱ्या या प्रकल्पाच्या वृत्तांकनानिमित्ताने अनेक आंतरिक कंगोरे असे होते की ज्याची कधी चर्चाच होत नसे. या साऱ्या आंतरप्रवाहांची नोंद घेणे मला फार गरजेचे वाटले आणि या कादंबरीची कथाबीजे तिथे रुजत केली. आज बदलत्या कोकणचा चेहरा पाहताना त्याची प्रतिबिंब जागोजाग आढळतात. हे सारे लिहिताना अनेक बंधने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आली, अनेक घटना घेता आल्या नाहीत. त्यातून हा कादंबरीचा फॉर्म ठेवत रानवीचा माळ ग्रंथालयाच्या माध्यमातून लोकांसमोर आली. या कादंबरीबद्दल म्हणताना आमचे मार्गदर्शक दिनकर गांगल म्हणतात, या एका कादंबरीत अनेक कथानकांचं बीज आहे हे खरं. रानवीचा माळ ही कहाणी रानवीच्या माळापुरती मर्यादित नाही, तर कोकणातील निसर्ग, जैविक साधन संपत्ती, अनवट समुद्रकिनारे, येथील विस्तीर्ण जमीन आणि साधाबळा माणूस याला गृहीत धरत त्याचा उपभोग घेत कोकणी माणसाला मात्र उपेक्षित ठेवणाऱ्या सामाजिक राजकीय धोरणांची कहाणी आहे. कोकणात जणू मानवी वस्तीच नाही, येथील समुद्रकिनारे, माळरान पठारे, डोंगर, नद्या ह्या जणू उर्वरित महाराष्ट्र आणि देशाचा औद्योगिक विकास आणि भौतिक विकास प्रक्रियेसाठीच वापरण्यासाठी आहेत, जणू काही ओरबडण्यासाठीच आहेत असेच धोरण. मग कधी केमिकल प्रकल्प, कधी धरणे, कधी पॉवर प्रकल्प, यातून येथील निसर्ग आणि माणूस सतत उद्ध्वस्त होत राहिला आणि विस्थापित होत राहिला. येथील माणसाला नव्याने येणाऱ्या प्रकल्पांबद्दल काय वाटते याचा कधी विचारच झाला नाही, तर फक्त परस्पर घोषणा करत तो लादणे आणि मग कोकणी माणूस फक्त उद्योगाला विरोध करतो, त्याला विकास नको, या स्वप्नांच्या सौदागरांची ही एक प्रातिनिधिक कहाणी आहे. कातळवाडी लागून असणारा हा प्रशस्त माळ थेट समुद्रापर्यंत जाणारा, शेकडो वर्षातील लोकांना हा सारा माळ आपला हक्काचा, गुरांना चरविण्यासाठी आणि वहिवाटीचा वाटत होता. अचानक या माळरानावर अजस्त्र अवाढव्य, अगदी कल्पनातीत, कधी न पाहिलेली आणि कधी न ऐकलेलीही अशा यंत्रांची घरघर सुरू होते. अवकाशाला व्यापून टाकणारे प्रचंड असे बलून उभे राहतात आणि पाहता पाहता त्यावरील टेकाडे डोंगरे कापले जातात. जंगलात आपल्याच तंद्रीत लाकूडफाटा गोळा करणारी महिला एका JCPच्या बकेटमधून उचलून मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिली जाते आणि तो फेकणारा जो लाल बुंद अमेरिकन अधिकारी तो मशीन बंद करून निघून जातो. रात्रभर ती महिला त्या ढिगाऱ्याखाली अत्यंतिक वेदनेने तळमळत असते. या घटनेने सारा गाव पेटून उठतो आणि त्यातील अनेक वर्षानुवर्षाची असलेली रूढी, त्याच्यातली परंपरा, त्यांची भीती, त्यांना पोलिसांची भीती, शासकीय भीती, या साऱ्या राजकीय दहशतीलाच्या दुलेत निपचित पडलेला हा बिनचेहऱ्याचा माणूस हादरून उठतो. त्या अन्याय आणि आक्रोशाचा एक आवाज बनत जयवंत या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभा राहतो. 1991ला जागतिकीकरणासोबत बहुराष्ट्र कंपन्यांचे व्यापाराचे नवे तंत्र देशात आले. त्याचा पहिला प्रयोग रानवीच्या माळावर सुरू झाला. विकासाच्या मूल्यांकनांचे निकषच बदलणारे, अर्थशास्त्रातील मागणी आणि पुरवठा याचे मूलतत्व बदलणारे, अवाढव्य उत्पादन आणि त्यासाठी लोकांच्या गरजांची निर्मिती आणि त्या गरजात ह्याच जीवनावश्यक गरजात बदलण्याचा आणि त्यासाठी प्रवृत्त करण्याचा एक नवा आकृतिबंध बनविणारा हा प्रवाह देशातील सर्वसामान्यांसाठी सुखासीन आलिशान राहणीमानाची स्वप्न घेऊन येत होता. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी उद्योगवाढीचे प्रकल्प, त्यातील नोकऱ्या, रोजगाराच्या संधी, दळणवळणाच्या अविद्यावत सुविधा आणि या साऱ्यासाठी गरजेची वीज आणि यासाठी ही बलाढ्य कंपनीचे आगमन, असे झाले या बहुराष्ट्र कंपनीचं पहिलं आगमन. बहुराष्ट्र कंपन्यांची प्रचंड आर्थिक ताकद
त्यांचे शासनावर असणारा जबरदस्त प्रभाव, शासकीय अधिकारी ते मंत्रिमंडळातील मान्यवर यांना विविध माध्यमातून आपले अंकित करण्याची त्यांची अत्यंत खास अशी हातोटी, त्यातून प्रसंगी स्वतःला अनुकूल कायदे व नियम आणि सवलतीचे GR काढण्यापर्यंत त्यांची गेलेली मजल, राजकारणातील मान्यवर ही आर्थिक लाभापोटी सारे संकट पायदळीत उडवत टोकाच्या तडजोडी करत राहत. यातील बहुराष्ट्र कंपन्यांचे एक सूत्र आहे, कडगंज नफा कमवायचा आणि त्यासाठी किती किंमत मोजायची तयारी. त्याचे आणखी एक सूत्र ते म्हणजे त्या व्यक्तीची किंमत ठरवायची आणि ती ठरविताना साधन सुचिता मांडणाऱ्यांनाही भ्रष्टाचाराच्या कक्षेत आणायचे. त्याला कधी कन्सल्टन्सी असे गोंडस नाव द्यायचं. कादंबरीतील चाणक्य हे पात्र या साऱ्या महावस्त्राची वीण अत्यंत कौशल्याने विणत राहतो. या कादंबरीतील रेबेका मार्क यांचे प्रकल्पाच्या पुनरुभारणीतील निर्णयात थेट मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळाला मंत्रालयातच वाटपाट ठेवत राजगडावर सुप्रीमोंची भेट घेत एक अप्रतिम अशी वेगळी खेळी करत त्या सर्व प्रकल्पाचं पुनर्वसन करणं, त्याची पुनरुभारण करण्याचा निर्णय घेणं ही या पुस्तकाची आणि सगळ्या त्या काळातली एक क्लायमॅक्स आहे. सगळ्या कंपनीच्या खेळात आणि ह्या सगळ्या वातावरणात अत्यंत खोटे रिपोर्ट, जाहिरातीवर फुगवलेला नफा आणि वाढलेले शेअर्स याचा फुगा अखेर फुटतो आणि या बहुराष्ट्रीय कंपनीचा शेअर वॉल स्ट्रीटवर जेव्हा कोसळतो तेव्हा खऱ्या अर्थाने या देशाची या करारातील बाजारीपणातून मुक्तता होते. कंपनीच्या कोट्यावधीच्या उलाढालीचा खेळ शहरात संपतो. अनेकांनी त्यावेळी आत्महत्या केल्या. मोठ्या पगारावरील कंपनीची भलावण करणारे अधिकारी अन्य कंपन्यात रुजू झाले. मात्र रानवीच्या माळावरील यशवंत आणि त्याच्यासोबतचे त्याचे सहकारी शेतकरी यांचा जमिनीचा प्रश्न मात्र कधीच सुटला नाही. या सगळ्या चळवळीची, या सगळ्या वेदनांची ही एक कहाणी आहे. ही कहाणी कधीकधी जैतापूर, अणुऊर्जा तर कधी नाणार प्रकल्पातनं आजही घडत राहत असते. या पुस्तकातील एक वाक्य या निमित्ताने मला वाचून दाखवायचं. गेल्या शेकडो वर्षात परंपरा जपत असलेला हा माळ अचानक वेगळ्या विश्वाला सामोरा जातो. या ऋतुबदलाची अवघडता त्याला मानवत नाही. पारंपरिक बळलेल्या वाटांवर उमटत जाणारी पावले दिवसाची सुरुवात तेथूनच करतात. मात्र अचानक ही वाट तुमची नाही आणि हा निवारा तुमचा नाही अशी नोटीस घरावर लागताच येथील प्रत्येक चिरा अनामिक काळजीने थरथरतो. या विलक्षण कळ काळी चिरत जाते, सारा माळ व्यापून टाकणारी. आज बहुराष्ट्र कंपन्या, त्यांचे देशातील वाढते जाळे, त्यांचे अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांना गिळंकृत करत स्वतःची महासत्ता निर्माण करण्याच्या आकांक्षा याचा अनुभव रोज आपण घेत आहोत. रानवीचा माळ हा त्याच्या अंतरंगातील छोट्याशा कवडशाचे दर्शन आहे. या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. जागतिक कीर्तीचे भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्राध्यापिका डॉक्टर सुरेश देवी यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर विशेष फोन करून अप्रतिम, फार अनमोल काम झाल्याचा अभिप्राय दिला. ग्रंथालयाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी माझे पुस्तक अत्यंत नेटकेपणाने संपादित करताना ते थेट अमेरिकेतील ग्रँड रॅपिड येथे प्रकाशित केले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. आजच्या साहित्याच्या पानावर कार्यक्रमात संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. आपण हे रानवीचे माळ जरूर वाचा. धन्यवाद. कविता संग्रह, ललित गद्य, संपादित कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, सदर लेखन, शीर्षक गीतं, नाट्यगीतं लेखन, चित्रपट अशी विपुल ग्रंथसंपदा ज्यांच्या नावावर नोंदली गेली आहेत ते ज्येष्ठ कवी अशोक बागवे. दूरदर्शन व आकाशवाणीच्या माध्यमातून आपला त्यांचा परिचय आहेच. पसायदान, कालचे व आजचे या विषयावर त्यांची 400हून अधिक व्याख्यानं झाली आहेत. विविध विषयांवरील त्यांच्या CDजही प्रसिद्ध झाल्या आहेत. साहित्य परिषदेच्या व महाराष्ट्र शासनाच्या अनेकविध पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आता आपण त्यांच्याकडून रानवीचा माळ यावरची त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. नमस्कार, मी अशोक बागवे. माझा अतिशय परममित्र, चांगला कादंबरीकार, मनस्वी असा पत्रकार अभिजित हेगशेट्टे यांच्या रानवीचा माळ नावाच्या कादंबरीच्या प्रकाशनाला मी हजर होतो. मी त्यावर बोललो आहे. रानवीचा माळ हे एक अद्भुत, वेगळं, निखालस, परखड अशी कादंबरी आहे. याचं कारण असं की एन्रॉनच्या पार्श्वभूमीवर
कोकणातल्या त्या गावामध्ये ज्यावेळी एखादा नवीन प्रोजेक्ट येतो त्यावेळी तिथली जी वस्ती आहे, तिथली जी माणसं आहेत, त्या भूगोलावर जे आक्रमण होतं त्या आक्रमणाचा संपूर्ण विधिलिखित असा मोठा पट या कादंबरीमध्ये सांगितलेला आहे. मला असं वाटतं की अवस्था आणि व्यवस्था हे नदीची दोन काठ आहेत, ते कधी एकमेकात मिळत नाहीत. अवस्थेला जनता म्हणतात, व्यवस्थेला शासन म्हणतात. मी पक्ष म्हणत नाही, व्यवस्था ही शासनाची असते. तर शासन आणि प्रशासन ज्यावेळी अवस्थेवर आक्रमण करतं आणि तिथला भूगोल विस्कटून टाकतं, त्यावेळी झालेली जी वाताहत आहे तिथल्या गावकऱ्यांची, त्या घटकाचं अतिशय विदारक आणि अस्सल चित्रण संवादाच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून ह्या सगळ्या कादंबरीमध्ये अभिजित एकशेट्टे यांनी अगदी चित्रदर्शी आणि प्रत्येकारीरित्या वर्णन केलेलं आहे. कारण शासन आणि प्रशासन, शासन नियम करतं, प्रशासन त्याचा अवलंब करतं. शासन आणि प्रशासनामध्ये जर घोळ असेल आणि जर निसर्गावरती आक्रमण झालं तर निसर्ग कुठल्या तऱ्हेने प्रतिक्रिया व्यक्त करतो याचं समग्र चित्रण या कादंबरीमध्ये अभिजित एकशेट्टेने अतिशय, आणि तिथली बोलीभाषा वापरलेली आहे, तिथल्या माणसांची भाषा वापरलेली आहे, तिथले जे पात्रपरिचय आहे त्या पात्रपरिचयाची भाषा वापरलेली आहे, आणि जो संघर्ष आहे तो संघर्ष अतिशय परखड शब्दात व्यक्त करताना एक दारुण आणि कारुण्यपूर्ण चित्र या रानवीच्या माळावर उमटलेलं आपल्याला दिसतं. या कादंबरीला मी शुभेच्छा देतो आणि अभिजित एकशेट्टे यांना भविष्यकालीन लिखाणासाठी अतिशय मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. नमस्कार. मंडळी, मानवी जीवनाकडे गंभीरपणे पाहण्याची आणि जे पाहिलं अनुभवलं त्याची कादंबरीतून अभिव्यक्ती साधण्याची ठळक प्रवृत्ती असलेल्या दोन साहित्यिकांना आज आपण भेटलो. ग्रंथाली वॉच या फेसबुक पेजवरून आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरून साहित्याच्या पारावर हा साप्ताहिक अक्षर मैफिलीचा कार्यक्रम दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्रसारित होत असतो. आपण सर्वांनी त्याचा अवश्य आस्वाद घ्यावा आणि तो आवडल्याची पावती कॉमेंट बॉक्समधील प्रतिक्रियांवरून आम्हाला कळू देत चला. धन्यवाद.